हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? निष्ठा जॉलिन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर हा ब्लॉग आहे काल होता कराडच्या का? भाजी मार्केटचा. भाजी आणण्यासाठी गेलो होतो तेव्हाचा. शेंगा कशा आणि बोलत 20 ला आहे. 20 ला आहे. महाग झाल्या. महाग झाल्या. महाग झाल्या. किती झाले मावशी? 40. किती सांगता? 40 काय पाहिजे? 20 ला पावशेर आहे. हो भैया वांगी द्या होती असली. काय झालं बाबा? जरा 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 घेता. मला बस बोलते. पुढे चलवा दादाकडे. पुढे पुढे सोडू का दादा? अर्धा द्या ना मला. नाही तर काय तुला काय मच्छी आहे बीची मच्छी येत असली तर दिसते. नाही भेंडी नको घेतली. स्कॅनर नाही ना? पाव कोणाला पूर्ण नको राहू दे, नको राहू दे. तो मोठा आहे ना, हा छोटावाला चवीला असतो. वांग पाव का करायचं? वांग पाव का करायचं? नाही, काल मला लागतं रोज काय ना काय म्हणून वेगवेगळं. रोज आपण मिरच्या असतील तर मिरच्या घेते की. मिरच्या आहेत नको गवतीच्या, पण मावशी कुठेच माहित नाही. मार्केटमध्येच ना विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर असं मंदिर आहे. तर जेव्हा आपण भाजी घ्यायला जातो ना तेव्हा इथून दर्शन नक्की घेतो. खूप सुंदर प्रसन्न वाटतं एकदम. जर सब खाने का मिलता है. आजोबांकडे कवल पण आता नाही. हे आजोबांकडे नाही. अर्धीच आहे मावशी. काय होतं ते? कच्चे कच्चे असतात. कशी मावशी? तीसला द्या ना मावशी. महाग झालंय सगळं. स्कॅनर आहे मावशी. सुकलेलं आहे पण बाळ. सुकलेलं आहे. काय सुरण कसं आहे? मावशींकडे वाट आहे बघू गेला. मावशी नको पुढे चल. तर मीडियम आहेत. कमी तिखट पाहिजेत ना? आहेत ना? मीडियम आहेत. कितीला आहे वाटा? द्या ना एक वाटा.
आणि आता आम्ही आहोत कृष्णा नाक्याच्या इथे आणि कृष्णा नाक्याच्या इथे ना असा बोर्ड आहे जिथे ना सगळं म्हणजे डिस्प्ले होत असतं आजचं टेम्परेचर किती आहे, परत पॉल्युशन किती आहे ते. आणि तिथून आम्ही आलो होत्या कॅनॉलवरती. तर इथे तर सकाळी संध्याकाळी कधी पण या, खूप सुंदर वाटतं. आणि जाळी लावल्यामुळे ना कॅनॉलचं सौंदर्य कमी झालं आहे का तुम्हाला काय वाटतं? कारण की आधी एकदम कसं मस्त वाटायचं, एकदम ओपन ओपन असायचं तर, आणि दृश्य पण छान दिसायचं. मार्केटमधून आलं घरी आणि तेच जेवण कंटाळा आला आहे भरपूर. थोडेसे 5-6 ना बटाटे उकडलेत आणि हे बॅटर म्हणजे तुम्ही समजून गेला असाल की काय बनवते ते. तर बटाटे वडे बनवते, मिनी बटाटे वडे, छोटे छोटे असे थोडेसे होते त्याचे. आणि इथे आहे वालाची आमटी, मातीचं भांडं ते लावण्यासाठी जे आणलं होतं ना कराडमधून, त्याचं शॉर्ट लवकरच तुम्हाला येईल. आणि असं इथे कोपऱ्यात ठेवलेलं आहे हात लागू नये म्हणून. तर चला आता त्याचं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि वडे बनवून घेऊया आपण. नाचणीच्या भाकऱ्या दाखवायच्या राहून गेल्या, आज नाचणीच्या भाकऱ्या केल्यात. आणि मार्केटमधून बघा जांभूळ आणलेले, असले मोठ्या मोठ्यात आणि छान आहेत चवीला मस्तपैकी. कढईमध्ये लोखंडी कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं, मिक्स करून घेतलं. हातानेच करते. भाजी वेगळी अशी फोडणी देऊन करणार होती, म्हटलं अशी पण चालते वेगळी. हळद, मीठ, कोथिंबीर, आलं, लसूण, थोडं जिरं टाकलं. आता असंच मिक्स करते व्यवस्थित, थोडं गरम. सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि असे छोटे छोटे वडे करते. रेस्टॉरंट कॉर्नरमध्ये ना असे छोटे वडे भेटतात, मिनी बटाटे वडे, मिनी बटाटे वडे. असे ठेवते बाजूला. हे बघा असे छोटे छोटे आपले मिनी बटाटे वडे 14 तयार झाले मस्तपैकी. 6 बटाटे शिजवून घातलेले मिडियम आकाराचे. तेल तापलेलं आहे ऑलरेडी, थोडंसं बेसनमध्ये डिप केलं मस्तपैकी. आणि गॅस स्लो करूया. पहिलं तेल जास्तच गरम असतं. आणि ह्या मार्केटमधून आणलेल्या सगळ्या भाज्या हे बघा असे मस्त वडे तळून झालेले आहेत. ताटाला इग्नोर करा. चला बाकीचे तळून घेते. What do we do with all the coins we have? What do we do with all the coins? We spend it? No, we save it? Yes, we put them all in piggy bank. Chicory chick, clickery click, coin back one by one. Save and save. Save and save to save a rainy day. वाव. तर इथे मस्त असे बटाटे वडे झालेले आहेत तयार. आणि 2 मिरच्या सुद्धा मी इथे तळलेल्या आहेत. आणि भजी सोडसाठी असेच एक छोटा बटाटा घेऊन ना एक पीठ उरलेलं त्याच्यामध्ये थोडं कालवून तळलेलं